श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। कसे आहेत सगळे? मजेत आहेत ना? आनंदी राहा, सुखी राहा आणि स्वामी सेवा आपली करत राहा। तर आजचा विषय मी आपल्यासाठी घेऊन आलेली आहे की आपल्या आयुष्यामध्ये चांगले दिवस येणारे असतात बघा। आपल्या आयुष्यात जर चांगले दिवस येणारे असतात तर त्यापूर्वी आपल्याला काही संकेत देतात का किंवा घडतात का आपल्या बरोबर, ते तुम्हाला समजत नाही तर मी तुम्हाला ते संकेत सांगेल की कोणते कोणते संकेत असे आहेत की आपल्या आयुष्यामध्ये जर चांगले दिवस येणारे असतील तर नक्कीच आपल्याला अशा गोष्टी आपल्या सोबत घडतात। तर तेच मी तुम्हाला सांगेल, काही संकेत सांगते, त्याच्यापैकी तुमच्या आयुष्यात नक्की घडतं का एकतरी ते बघा तुम्ही नक्कीच। तर पण त्याच्यासोबत मी तुम्हाला सांगेल की आपल्या आयुष्यात जे काही संकेत असतात त्या काही घडू देत, चांगलं जरी घडत असतं त्याच्या मागे काही ना काही कारण असतं हे लक्षात ठेवा। आपल्याला कष्ट करणंही तेवढं महत्वाचं असतं। चांगल्या जर गोष्टी घडत असतील तर त्याच्यासाठी कर्म कष्ट हे जे असतं त्याचं फळ आपल्याला मिळत असतं हे लक्षात घ्या सगळ्यात आधी। म्हणून मी तुम्हाला सांगेल की त्याच्यासोबत आपल्याला हे कामही तेवढंच मनापासून करायचंय। जे कष्ट असतं, काम असतं आणि कर्म असतात ते त्याच्यानंतरच आपण कधी पण फळाची अपेक्षा करायची आहे। तर चला मग आजच्या विषयाला सुरुवात करते मी। तर पहिलं मी तुम्हाला सांगेल, सगळ्यात आधी आपल्याला समजा चांगलं घडणार आहे असं वाटेल की म्हणजे घडणार आहे, त्याचा पहिला संकेत, सगळ्यात आधी पहिला संकेत असा असतो की आपण देवपूजा करणं। देवपूजा करणं म्हणजे कसं की आपल्याला आधी गोडी नव्हती, पण आपण जेव्हा गोडीने किंवा मनापासून आपण देवपूजा करणं किंवा मनाला प्रसन्न वाटणं, जेव्हा पण आपण देवपूजा करत असतो त्या काळी आपल्याला खूप प्रसन्न असं वाटत असतं। म्हणजे हाही एक संकेत, किंवा कंटाळ न येणं किंवा आळस न येणं देवपूजा करण्यासाठी, असं जेव्हा आपल्यासोबत घडत असतं समजून जायचं की हा एक चांगला संकेत आहे। पुढचं मी तुम्हाला सांगेल की आपले तळहात जे असतात, आपण बघा बऱ्याच लोकांना असं असतं की तळहात खाजले म्हणजे पैसे येतील वगैरे असे बोलत असतात, पण तो पण एक शुभ संकेत असतो। डावा असो किंवा उजवा असो, जेव्हा पण आपले तळहाताला खाज येत असते तो पण एक शुभ संकेत मानला जातो। त्याच्यानंतर पुढचा संकेत मी तुम्हाला सांगेल की आपल्याला घरातून पडल्या जेव्हा आपण कामावर जात असतो किंवा आपण बिल्डिंगच्या खाली उतरत असतो, जेव्हा पण आपल्याला सफाई कर्मचारी वगैरे जे झाडू वगैरे मारतात बघा दादा, तर असे लोक किंवा बायका असतात ते सफाई कर्मचारी जे आपण बोलत असतो ते जर आपल्याला दिसले तर हा पण एक आपल्या आयुष्यातला शुभ संकेत मानला जाईल। त्याच्या पुढचं मी तुम्हाला सांगेल की हत्ती जर दिसला तुम्हाला, जे आपले बघा सर्कसवाले जे असतात त्यांचे हत्ती वगैरे हे गोष्टी असतात त्यांच्याकडे, तर बाय चान्स एखाद्याला हत्ती दिसणं आणि हत्ती दिसणं ते पण शुभ असतं, आणि अजून त्याच्यात वरती सोंड जर त्याची हत्तीची असेल तर तो अजून जास्त शुभ संकेत मानला जातो। तर अशा वेळी आपण काय करायचंय, जर आपल्याला हत्ती दिसला तर त्याचे मालक जे असतात बघा, निदान त्या हत्तीला 2 पैसे देऊन चारा वगैरे जे काही खात असो तर ते आपण खाऊ घालायचंय, नाहीतर मग आपण दक्षिणा म्हणून 11 रुपये असो यथाशक्ती तुम्ही त्या मालकाजवळ हत्तीच्या चाऱ्यासाठी आपण द्यायचं आहे। ही गोष्ट आपल्याला करायची आणि तोही एक शुभ संकेत मानला जातो। पुढचं मी तुम्हाला सांगेल की आपल्या घरात बघा मांजर असते, मांजर पिल्लं देणे, बोललं जातं की मांजरची पिल्लं देते म्हणजे खूपच शुभ संकेत मानला जातो। हा खूप जुना असा म्हणजे संकेत आहे। बऱ्याच म्हणजे आपण गावांमध्ये बघा आपल्याकडे मांजर जेव्हा येऊन आपल्या घरात राहते, दुसरीकडे पण डिलिव्हरी म्हणजे तिचे पिल्लं देण्याची जी प्रक्रिया असते ती आपल्या घरात जर झाली तर तो खूप मोठा शुभ संकेत असा मानला जाईल। नंतर त्याच्या पुढचं कपडे उलटे घालणे, कळत न कळत किंवा बायचान्स आपल्याकडून बोलता बोलता म्हणा किंवा काहीतरी करता करता आपलेच कपडे आपण जेव्हा उलटे घालून घेतो, हा पण एक म्हणजे कळत न कळत बोलते मी तुम्हाला, तर हा पण एक शुभ संकेत मानला जातो। पुढचं मी तुम्हाला सांगेल, घोड्याची नाल असते बघा, घोड्याची नाल जी असते ती जर तुम्हाला मिळाली, कुठेतरी दिसली किंवा मिळाली रस्त्यात, तुम्ही जर असेल तुटलेली असो कशीही असू देत, तर घोड्याची नाल जर तुम्हाला भेटली तर ती तुम्ही घरी आणा असं मी सांगेल। रस्त्यात जरी तुम्हाला दिसली ना ती तर तुम्ही घरी आणा, आणि ती नाल आपण शुभ संकेत मध्ये जाते, म्हणून मी तुम्हाला सांगेल तर दिसली तर नक्कीच घरी आणा, ती एक म्हणजे चांगली गोष्ट आहे हे लक्षात घ्या। पुढचं मी तुम्हाला सांगेल की सूर्य आभाळात दिसे, सूर्य म्हणजे पावसाचं वातावरण असतं, ढगाळ वातावरण आहे एकदम, तुम्ही चालतायत रस्त्याने कुठेतरी आणि तुम्हाला अचानक सूर्य दिसणे आकाशामध्ये, की ढगाळ वातावरण आहे, खूप आभाळ आलेले आहे, जेव्हा अचानकपणे असं सूर्य दिसतो आपल्याला किंवा सूर्याची किरणं आपल्यावर पडतात तो पण एक शुभ संकेत मानला जातो।
त्याच्यानंतरचं पुढचं आहे की चिमणीने आपल्यावरती घाण करणे, म्हणजे पोटी करणे, की चिमणीनेच, फक्त कावळ्याने वगैरे दुसऱ्या पक्ष्याने नाही सांगणार मी तुम्हाला, की चिमणीने. चिमणी जी अशी असते की तिने जर आपल्या अंगावरती घाण केली तर तो पण एक शुभ संकेत असा मानला जातो. त्याच्यानंतर पुढचं मी तुम्हाला सांगेल की मोती मिळणे. जर तुम्ही समुद्र किनारी किंवा नदीच्या किनारी कुठेतरी गेला असणार आणि तिथे जर तुम्हाला मोती मिळाला तर हा मोती मिळणं खूप असं शुभ संकेत मानला जातो. तो मोती तुम्ही घरी आणा, घरी आणल्यानंतर त्याची अंगठी वगैरे बनवून तुम्ही हातात म्हणजे परिधान करू शकतात, हे लक्षात घ्या. तर तो पण एक मिळणं खूप शुभ संकेत असा मानला जातो. त्याच्यानंतरचं पुढचं सांगेल की आपल्या स्वप्नामध्ये सफेद साप दिसणे. काळा किंवा दुसरा ब्राऊन वगैरे दुसऱ्या कलरचा नाही सांगते मी तुम्हाला, इथे फक्त सफेद साप सांगते. सफेद साप दिसणे आणि तो साप फक्त दिसणे, म्हणजे तो आपल्याला चावतोय वगैरे अशा गोष्टी नाही पाहिजेत, फक्त दिसणे तो एक शुभ संकेत मानला जातो. चावा घेतणे हे शुभ मानलं जाणार नाही, फक्त दिसणे हे शुभ मानलं जातं आणि तो फक्त सफेद कलरचा साप पाहिजे. काळा आणि ब्राऊन किंवा दुसऱ्या कलरचा साप दिसणे ते शुभ संकेत मध्ये येणार नाही, हे लक्षात घ्या. पुढचं मी तुम्हाला सांगेल की तुटता तारा दिसणे. आकाशात तुटता तारा दिसणे हा पण एक शुभ संकेत मानला जातो आणि तो दिसल्यानंतर आपण बघा कधी कधी आपल्या मनातली इच्छा बोलतो आणि ते करायचं पण असतं, म्हणजे मी स्वतःही करते कधी कधी. तुटता तारा जर आपल्याला आकाशात दिसला रात्रीच्या वेळेस तर नक्कीच आपली जी मनातली इच्छा असते, असं बोललं जातं की बोलल्यानंतर आपली इच्छा ही पूर्ण होत असते. म्हणून आपण तुटता तारा दिसला कधी पण तर मनातली इच्छा नक्कीच बोला. नंतर सांगेल कासव. कासव जे असतं, जिवंत कासव, ओरिजिनल कासव जे असतं ते आपल्याला दिसणे स्वप्नात असू द्या किंवा रिअल लाईफ मध्ये असू द्या, आपल्याला ज्या दिवशी म्हणजे कासव दिसतं तो पण एक शुभ संकेत मानला जातो. मी जिवंत ओरिजिनल कासव सांगते तुम्हाला, तर तो पण एक शुभ संकेत मानला जाईल. नंतर सांगेल ऊसाची शेती दिसणे किंवा ऊसाचं ट्रॅक्टर भरून जातंय बघा विकण्यासाठी, किंवा गाडे बैल असतात बघा ऊसाच्या मोळ्या विकायला नेतात, असं जेव्हा तुम्हाला ऊस जर दिसला तर समजून घ्यायचं की तो पण एक शुभ संकेत आहे. त्याच्यानंतरचा मासा जो असतो हा पण आपल्याला स्वप्नात दिसणे. मासे जे असतात हा जर स्वप्नात दिसला तरंगताना असू द्या किंवा पाण्यात पोहताना असू द्या, असं स्वप्न जर तुम्हाला आलं तर समजून घ्यायचं तो पण एक शुभ संकेत आहे. नंतर दूध, दही ह्या गोष्टी ज्या असतात त्या जर स्वप्नात तुम्हाला दिसल्या तो पण एक शुभ संकेत मानला जातो. नंतर स्वप्नामध्ये हिरवळ दिसणे, हिरवगार वातावरण दिसणे किंवा हिरवी शेती दिसणे, जेव्हा हिरवळ बोलतो ना आपण तर गवत दिसणे हिरवं, शेतामध्ये जे झुलत असतं अशा प्रकारे जेव्हा दिसतं ते गवत सांगते मी. असं जर तुमच्या स्वप्नात दिसलं तर तो पण एक शुभ संकेत मानला जातो. वटवाघुळाने आपल्या घरामध्ये घरटं बनवणे. बऱ्याच लोकांच्या घरामध्ये घरटं बनवतात बघा वटवाघूळ, तर तो पण एक शुभ संकेत मानला जातो. नंतर सांगेल मोर दिसणे. मोर जर तुम्हाला समजा कुठेतरी आपलं तेच बोलेल मी तुम्हाला की आपले हे असतात सर्कस वगैरे हे करणारे लोक असतात किंवा मोर अचानक तुमचा एरिया जो असतो त्याच्यात जर तुम्हाला मोर दिसला तर तो पण एक शुभ संकेत असा मानला जातो. तर ह्या काही गोष्टी आहेत जे शुभ संकेत आपल्या आयुष्यात जेव्हा चांगल्या गोष्टी घडत असतात त्याच्या आधी आपल्याला असे संकेत निश्चितच असतात, हे लक्षात घ्या. याच्यापैकी तुमच्या आयुष्यात कधी असे शुभ संकेत येतात का ते लक्ष ठेवा आणि जाणून घ्या की आपल्या आयुष्यात कधीतरी कितीतरी आठवड्यात म्हणा किंवा एका महिन्यात म्हणा की एका महिन्यासाठी आपला शुभ जो असतो जो काळ असतो तो जात राहील, हे लक्षात घ्या. पण त्याच्यासाठी मी अजून तुम्हाला सांगेल की आपलं कर्म करणं, कष्ट करणं आणि काम करणं, आपले कर्म जे असतात कर्मामध्ये देव असतो असं बोललं जातं, ते खूप शुद्ध आणि चांगलं ठेवायचं कधीही. नक्कीच आपल्याला स्वामी महाराज हे चांगले दिवस आणतीलच, हे लक्षात घ्या. चला मग इथेच थांबते, नंतर अजून भेटेल पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहितीसोबत नवीन विषयासोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. माहिती आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.